आतमध्ये दाखल झाली आहे। चिराग आणि साथीनं अवधूत ही जोडी आहे ज्यांचा दोघांचाही उल्लेख कर्णधारानं निश्चित केला होता। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज यश। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। पहिला बॉल आजच्या दिवसातील गोलंदाज यश कडनं, समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज चिराग। ऑन साइडला चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे। लॉंग ऑन जर आपण पाहिलं तर थोडासा वाईड आहे, तो दोन क्षेत्र प्रोटेक्ट करेल, कारण मिड ऑन तिथे घेतलाय। मिड ऑन घेतल्या कारणानं त्याला थोडंसं वाईड ठेवलंय। काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि लॉंग ऑन अशी तीन क्षेत्र तो जवळपास कव्हर करू शकेल अशा रीतीने त्याला सेट केलंय। एक धाव तिथे धावफलकावर जोडली गेली। चांगला फटका आहे, ऑन साइडला मिड ऑन आहे। जोपर्यंत त्यानं उचललं बॉलला रिटर्न केलं, अगदी हा मिड ऑनचा खेळाडू जिथे उभा आहे ते जर आपण पाहिलं तर शिखर धवन अगदी अशीच पनामा कॅप परिधान करून त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो। पनामा कॅप परिधान करून खेळणारे खूप कमी खेळाडू आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात। यावेळेचा एक चांगला बॉल समोरनं उडवलं, बॉलला टॉस केलं। गुडलेन स्पॉटच्या परिसरामध्ये पिचिंग होती आणि फायदा झाला त्या पिचिंगचा। बॉल जर आपण पाहिलं तर तिथनं टॉस होत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला। चांगली गोलंदाजी ती गरज आहे। 6 षटकांचा सामना आहे। इथे दिशा भरकटली, लाईन भरकटली, क्षेत्ररक्षक तोही भरकटला, मग लॉंग स्टॉप, तिथनं बॉल गेलाय बाईकच्या स्वरूपानं चौकारामध्ये। रन्स मिळतील 4 चौकार। येतोय का? अरे चला ना। मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला। निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला। मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या। तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, हा नो बॉल आहे, भीमर आहे। अतिरिक्त हाईट वरनं हा बॉल फलंदाजाच्या रेंज पासून दूरचा बॉल। नोच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये। धावसंख्या 5 न वाढली 7 या आकड्यावर। आमचे डीजे अगदी अप्रतिम गीत तुम्ही ऐकताय, साई लीलावाले ज्यांचं हे गीत आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे। तुम्ही दिवसभरामध्ये जर मोबाईलचे स्टेटस चेक केले तर त्यामध्ये हे गाणं तुम्हाला 1-2दा तरी निश्चित ऐकायला मिळेल। अगदी अप्रतिम असं हे भजन आहे। 7 धावा दाफलकावर आहेत। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। फ्री हिटचा इशारा पद्धतीच्या माध्यमातून आलाय। सुरुवातीलाच डावाच्या सुरुवातीलाच खांद्यांना सैल करण्याची संधी आहे। उडवलं, स्ट्राइक डाऊन द ग्राउंड, फेकून दिले बॉलर ओव्हर द बॉलर हेड, सीमा रेषा पार, षटकार 6। तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला। ओम साईराम। पुढचा बॉल इथे मात्र बॅटच्या आउटसाइड एज, त्यानंतर गॅप मध्ये गेलाय बॉल, चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं। पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी दमदार बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय, कारण पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना धावफलक जर आपण पाहिलं तर ते 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय।
अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 6 ओव्हरची मॅच आहे, मात्र आम्ही सुरुवातीपासून आक्रमण करू, एक मोठी टोटल उभारण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या गोलंदाजांकरता एक चांगलं प्लॅटफॉर्म सेट करू हे मनाशी ठरवून चिराग सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला बॉल तिथे बॅटमधनं निसटला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला गेला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 22च्या मिळालेल्या त्या 4 धावा आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर 17 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. 17 रन्स धाफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ आपल्याला समाप्तीला आलेला पहिला मिळालाय. थोडासा विचार विनिमय केला जातोय, मात्र जास्तीचा वेळ न घेता 25 मिनिटं 5 षटकांकरता जी आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहे. यानंतरच्या ज्या 2 टीम आहेत, आपण जर ऑनलाईनच्या स्वरूपानं मॅच पाहताय तर मग मैदानाच्या दिशेनं यायला हरकत नाही, कारण त्यानंतरची मॅच पहिल्या इनिंग नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. खार्डी भाऊ आणि ओमकार बॉईज एडवन या 2 टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. पहिल्या 6 ओव्हर नंतर आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. आयोजन आणि नियोजन दोन्ही चांगलं असेल तर मग स्पर्धा यशस्वी होते आणि तारीफ करावी लागेल चाफेवाडीकरांची, कारण ज्या पद्धतीचं आयोजन करून नियोजन त्यांनी केलंय ना ते अगदीच काबिले तारीफ आहे. मागच्या 2 वर्षापासून प्रणय सातत्यानं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला कॉल करतो आणि वेळ मिळेल तेव्हा नक्की येतो. सन्माननीय बंडू म्हात्रे इथे आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे बॅटचा टॉप एज आणि तिथे एक चांगला कॅच, विकेट मिळते. पहिला गडी तंबूच्या आसराला परत विकेटचं बदन खेळाडू बाद. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. ओ गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदत्तांचं हे गीत आपण ऐकताय. अगदी सकाळ प्रसन्न झाल्यासारखे वाटते जेव्हा अशा पद्धतीची गीतं आपल्याला सकाळच्या पहिल्या सत्रात ऐकायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2. गोलंदाज दीपेश पहिल्या बॉलवर त्याला विकेट मिळाली. कमबॅक करतोय, जे गरजेचं आहे पुनरागमन करणं, कारण कमबॅक हे प्रत्येकाच्या वाट्याला आलंय. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कमबॅक करावं लागलंय. ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांनाही कमबॅक करावं लागलं. पुरंदराचा तह तो तुम्ही इतिहासात वाचला असेल. त्या पुरंदराच्या तहात राजांकडे अवघे 9 ते 10 किल्ले उरले होते आणि त्यानंतर जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा 350 किल्ले या स्वराज्यामध्ये होते. हा कमबॅक होता. कमबॅक प्रत्येकाला करावं लागलं. चांगला बॉल फिरवलं, चकवलं, बाहेरच्या बाजूने काढलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. निर्धावच्या स्वरूपानं इथे चेंडू निघत असताना पाहायला मिळाला. 1.4 नंतर 17 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर ते गोलंदाजीचं ट्रॅप आपण ज्याला म्हणतो ना, जे जाळं असतं ना, ते जाळं विणलं गेलंय. त्यामध्ये अडकवलंय फलंदाजांना. संधी नाही आहे इथे. धीरज मैदानामध्ये आलाय, मात्र स्ट्रगल मध्ये आहे आणि क्रिकेटमध्ये स्ट्रगल तो चालत नाही. चांगला बॉल, निर्धाव, आणखी एक डॉट बॉल, सलगचा 4था डॉट. हे धकाधकीचं आयुष्य आहे ना, त्यामध्ये जर माणसांमध्ये जास्त काळ संपर्क नसला तर नाती तुटतात. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. जिथे जास्त काळ बॅट आणि बॉल मध्ये संपर्क राहिला नाही ना, तर पराभव सुनिश्चित आहे. त्यामुळे जो स्ट्रगल आहे तो संपवावा लागेल. तो जर संपवणं शक्य झालं नाही तर मग टीम अडचणीमध्ये येऊ शकते. चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल, गुणवत्तापूर्ण मेडन षटक इथे आपल्याला पाहायला मिळालंय. या स्पर्धेतला आजच्या दिवसातलं पहिलं मेडन आहे. मेडन प्लस विकेट आहे. अप्रतिम कामगिरी, गुणवत्तापूर्ण कामगिरी. कालच्या दिवसात जर प्रथमेशनं एक मेडन षटक हाताळलं होतं
मंगलमूर्ती विराथन या संघाला तो बिलॉंग करतोय आणि इथे जर आपण पाहिलं तर उज्ज्वल संघ मथानेचा हा गोलंदाज दीपेश ज्यानं 1 विकेट आणि तदनंतर मेडन षटक. धीरज च्या विरोधात त्यानं ते 5 बॉल टाकले. निश्चित चर्चेमध्ये राहील हे षटक, कारण एरवी मेडन षटक जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येतं ना तेव्हा ते मेडन षटक विकेट असतं. मात्र इथे एकाच फलंदाजाला सेम लाईनवर बघा, तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जातं डीबीएन च्या माध्यमातून की टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि हलकासा कट करतोय, बाहेरच्या बाजूने काढतोय आणि ते एकच चुकी फलंदाजानं सातत्याने केली. बघा त्यांचा बॅटचा फ्लो जर तुम्ही प्रत्येक बॉलवर पाहिला ना तर तो लॉंग ऑन, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर तिकडेच फिरला. तिथे ऑन मेरिट कुठेही खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर तिथे मेडन षटक समाप्त झालं. 2 ओव्हरचा खेळ, 17 धावा. धीरज स्ट्रगल मध्ये. चिराग स्ट्रायकर इन कडे आलाय, ज्यानं चांगली बॅटिंग केली आहे. 6 बॉल फेस केलेत, 11 वर तो बॅटिंग करतोय, म्हणजे जवळपास 200चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. इथे फटका चांगला आहे, ओव्हर द लॉंग ऑफ, फेकून दिले बॉलला सीमा रेषा पार, षटकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर. बजरंग बलीचं हे गीत आपण ऐकताय आणि या संपूर्ण विश्वाला, ब्रह्मांडाला मी म्हणतो फिटनेस राखावं हे जर कुठनं कळालं तर त्या फिटनेसचा देवता बजरंग बली हनुमान. धावसंख्या 23 या आकड्यावर आहे. जसं या बॉलचं नाव आहे ना अगदी तसाच फटका आपल्याला तिथे चिरागच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. गुड शॉट. पुढचा बॉल, चांगला बॉल, बॅटच्या आतल्या साईडची कडा आणि तदनंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. विकेट मिळतीये, महत्वाची विकेट. जो फलंदाज धोकादायक साबित होत होता, जो फलंदाज खोऱ्यानं धावा ओढत होता, त्या फलंदाज चिराग त्याचा पारीचा अंत झालाय. महत्वाची विकेट मिळाली आहे. चिराग बॅक टू द डगआउट. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. व्याजासहित परतफेड ज्याला म्हणतात ना, ती व्याजासहित परतफेड यशनं केली आहे. कारण पहिल्या बॉलवर त्याला षटकार खेचला होता चिरागनं, मात्र त्यानंतरच्या बॉलवर त्याला परतीचा प्रवास तो करायला भाग पाडलाय. चांगली गोलंदाजी करतोय, आता कमबॅक करतोय असं म्हणायला हरकत नाही. चांगला बॉल, मात्र तेवढंसं प्रॉपर कनेक्शन ते नाहीये. सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. एक सिंगल इथे जोडली गेली. पॅव्हिलियन मधनं काही आवाज आले. 2 रन बहुधा अपेक्षित असावे, मात्र त्या रिस्की झाल्या असत्या. इथे तुमच्या 2 विकेट्स गेल्यात. आणखी एखादी विकेट जर लगेच मिळाली तर मग जो स्टार्ट तुम्हाला मिळालाय ना तो स्टार्ट खराब होऊन जाईल. आतापर्यंत 2.3 षटकाचा खेळ आणि तदनंतर 24 धावा या धावफलकावर आहेत. आणखी एक शरीराला लागलाय. धीरज स्ट्रगल मध्ये आहे. चेंडूवरचं लक्ष त्याचा विचलित आहे. क्रिकेट खेळताना तुमची आय साईट ही खूप महत्वाची आहे. तुम्ही कसं चेंडूला पाहताय, कशा पद्धतीचं स्ट्रोक सिलेक्शन करताय ना, ते खूप महत्वाचं आहे. इथे ते सर्व काही गडबड आहे या बॅटिंग मध्ये. बघा तुम्हाला तेच पाहायला मिळतं. एकच चुकी सातत्यानं करणं ते धोकादायक असतं. त्याचा बॅटचा फ्लो एकाच दिशेने आहे, त्याची बॅट एकाच दिशेने वाहते आणि एकाच दिशेने जर त्याची बॅट वाहते तर मग तिथे
रन्स येणं ते कठीण आहे. गोलंदाजांनी त्याचा वीक झोन ओळखलाय हे म्हणायला हरकत नाही. 7 बॉल एका मॅच मध्ये तो डॉट खेळलाय. पुढचा बॉल धीरज करता, समोरच्या बाजूने पहिला बॉल त्याच्या बॅटला लागलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानं समोर येताना हा बॉलला फील्ड केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 25 या आकड्यावर 25 ऑन बोर्ड. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पुन्हा एकदा धीरज स्ट्रायकर एंडकडे आलाय. त्याच्या विरोधामध्ये कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल तेही पाहण्यालायक ठरेल. ज्याने मेडन षटक टाकलं तो दीपेश, त्याला कंटिन्यू करण्याचा निर्धार निश्चित असेल टीमचा. कारण मग जर इथे दीपेशने एखादं चांगलं षटक हाताळलं तर मग टीम पुनरागमन करू शकेल, टीम या मॅच मध्ये परत येऊ शकेल. त्यामुळे दीपेशला इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर कंटिन्यू करणं हेच योग्य समजलंय तिथे टीमनं. 25-2 अशी स्थिती आहे 3 ओव्हर नंतर. अजूनही 3 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे. व्हाट अ कॅच, सुपर फंटॅस्टिक, अप्रतिम झेल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये हा झेल आपण पुन्हा एकदा निश्चित पाहू. ज्या पद्धतीचं एफर्ट लावले, लाजवाब, काबिले तारीफ, निश्चित चर्चेमध्ये राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा झेल. दीपेश आज कमालीचं प्रदर्शन करतोय. सर्वांना खुश करणारा, आपल्या संघ सहकाऱ्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक आदर निर्माण करणारा परफॉर्म त्याच्याकडनं निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. खूप काळ चेंडूमध्ये हवेमध्ये होता, जवळपास मिडॉनच्या क्षेत्रामध्ये हा झेल होता आणि तिथे मिडॉन मध्ये तो पोहोचला, धावत राहिला आणि अखेरच्या क्षणी जो झेल त्यानं टिपलाय ना तो निश्चित पाहण्यालायक होता. बघा उलट्या बाजूने धावत असताना त्यानं हा दर्जेदार झेल तो कॅरी केलाय. विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. विकेट नंबर 3, तिसरा झटका इथे प्रथम फलंदाजी करताना टीम आई भवानी ज्याला लागतोय. आई भवानी दांडाखाडी जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॉस हारलाय, पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली आहे. सुरुवात 17 धावसंख्येची होती, मात्र त्यानंतर दीपेशचं मेडन षटक आतापर्यंत 7 बॉल मध्ये दीपेशच्या नावासमोर 0 पाहायला मिळतं. म्हणजे दर्जेदार गोलंदाजी आहे. त्याच्या विरोधामध्ये रन्स घेणं अगदीच कठीण बनलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रतीक स्ट्रायकर एंडकडे आहे. इथे आल्या आल्या उडवलाय बॉलला. हा उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट. बॉल सीमा रेषा पार डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेचलेला हा दमदार तडाखा षटकार 6. त्रिशिका 11चा जो स्टँड आहे, अगदी त्या स्टँड मध्ये जर आपण षटकार मारला तर आपल्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फलंदाजांनी त्रिशिका 11च्या स्टँड मध्ये जर षटकार मारला तर टीम्सला 6 रन मिळतील आणि त्याच्या खिशामध्ये 100 रुपये वाढतील. चांगल्या पद्धतीचं हे पारितोषिक इथे लावलं गेलंय. दीपेश अगदी चांगला मारा करत असताना त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते पाहायला मिळालंय. इथे पंचांकडे अपील आहे, मात्र लेगस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल आहे. इम्पॅक्ट तो ध्यानात धरला जातो प्लमची विकेट देताना. मात्र इम्पॅक्ट जर आपण पाहिलं तर इथे लेगस्टम्प सोडून जाणार आहे आणि त्यामुळे तिथे पंचांनी नाकारलंय. यावेळेस समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास दर्शवलाय आणि सेल्फ फॉलो थ्रू मध्ये आणखी एक चांगला कॅच टिपलाय. विकेटचं बदन खेळाडू बाद. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान ग. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान. हे बघा
तिथे गोलंदाजीचं जे प्रदर्शन आहे ते तुम्हाला DBN च्या माध्यमातून दाखवलं जात आहे. खूप काळ हवेमध्ये होता बॉल, दोन्ही वेगवेगळ्या कॅमेराचे जे अँगल्स आहेत त्यांना तुम्हाला दाखवलं जाते आणि कॅमेराची क्लिअरिटी बघा. गुड शॉट हे नाव तुम्हाला चेंडू फिरत असताना पाहायला मिळेल. हेच पाहिजे, हेच हवं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लोकांना. कारण तुम्हाला प्रत्येक 2 गावं सोडून एक चॅनल मिळेल जे सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रक्षेपण दाखवते. मात्र त्यामध्ये बोटावर मोजण्या इतके चॅनल्स आहेत ज्यांच्याकडे स्पष्टता आहे, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे आणि त्यामधीलच एक DBN नेटवर्क जे सध्या काम करत आहे. बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूकडे, विकेटचं पतन, खेळाडू बाद. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला, दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खरं खरं, सारं सांगतोय मी खरं खरं. आज सफाळे शहराचा प्रोडक्ट भरला 1 नंबर. आज सफाळे शहराचा. अगदी हे गाण्यात जे बोल होते ना, संक्रांतीला प्रत्येक वर्षी सामना रंगतो आणि खरं तर क्रिकेट करता सर्वात चांगलं जे वातावरण आहे ते संक्रांतीच्या दरम्यान असतं. आपले पूर्वज एक गोष्ट सांगून गेले, ती खरी गोष्ट होती की तीळ संक्रांत ती का साजरी केली जाते, तर मग तिथनं तिळानं ऊन वाढतं आणि ऊन वाढण्याचा आणि थंडी कमी होण्याचा जो प्रभाव आहे तो संक्रांतीच्या दरम्यान असतो आणि त्यामुळे तेव्हा क्रिकेट खेळणं हे खूप आल्हाददायक असतं. ओव्हरची समाप्ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. या 3 ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 4 ओव्हर, माफ करा, 4 ओव्हर नंतर धावफलकावर 31 आहेत. 31 ऑन बोर्ड. रोखलंय, बंदिस्त केलंय, शांत ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होते आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये फक्त मला वाटते 14 धावा आल्या. म्हणजे 18 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी बघा, दीपेश 4 विकेट्स त्याने घेतल्या. त्यामधली ही विकेट आहे जी बॅटची कडा घेऊन तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये गेला होता बॉल. त्यानंतरचा हा बघा, पुन्हा एकदा बिहाइंड दी विकेट, एक चांगला कॅच. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये त्याचे जे झेल होते ते निश्चित पाहण्यालायक होते. त्यामधला हा पहिला जो त्याने मिड ऑन मध्ये जाऊन घेतला आणि त्यानंतरचा झेल जो सेल्फ फॉलो थ्रू मध्ये विकेटच्या अगदी लगत त्यानं तो झेल पकडला. अगदी झेल पकडण्याआधी त्याचे दोन्ही हात ज्या पद्धतीने समांतर रेषेत आले होते, अगदी शाहरुख खानच्या त्या ऍक्शन प्रमाणे त्यानं सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला आणि मग त्यानं हा झेल कॅरी केला. बिहाइंड विकेट खूप चांगलं. इथे ज्या विकेट्स आहेत ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर दीपेश त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्यानं 4 विकेट्स आणि फक्त 1 षटकार. यश आणि दीपेश हे दोन्ही बंधू आहेत आणि दोन्ही बंधूंची कामगिरी अगदी उल्लेखनीय राहिली. नवीन गोलंदाज प्रथम आलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र जे प्रॉपर कनेक्शन असतं ना त्यानंतर फलंदाजाला कॉन्फिडन्स मिळतो, ते कनेक्शन नाहीये. बॅटच्या अगदी साईडच्या अंगाला लागताना हा बॉल जमिनीलगत गेला. जोपर्यंत ते उचललं गेलं, 1 सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं आणि 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 32 या आकड्यावर आहे. शांतता प्रस्थापित करणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं गोलंदाजांच्या दृष्टीनं आणि ती शांतता मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्यतेनं सध्या प्रस्थापित आहे. फलंदाजांना कुठेही डोकं वर काढण्याची संधी इथे गोलंदाज देत नाहीयेत आणि त्यामुळे पहिल्यांदा बॅटिंग करताना जय भवानी दांडाखाडी ते अडचणीमध्ये येतात. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बॉलनं बीट केलंय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल निघून झाली यावेळेस सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. बोला बोला जय जय हनुमान. बघा, क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं आलाय की कुठनं आलाय ते मॅटर करत नाही. सध्या जय भवानी दांडाखाडी टीमला रन्स येणं गरजेचं आहे आणि त्या रन्स त्यांच्याकरता आल्यात, त्याही 4 आल्यात.
जिथे टीम 18 बॉलमध्ये 14 काढू शकली, तिथे मग या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 5 आल्यात, म्हणजे सुखकर अनुभव आहे. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरकडे उडवलं क्षेत्ररक्षक, त्याला प्रेक्षक बनवलं जाईल. बॉल अगदी त्याच्या समोर निघून गेला, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार 4. थँक्यू डीजे. प्रणयची फलंदाजी जर आपण पाहिली ना, तर प्रणयची फलंदाजी ऑन मेरिट आहे. बॉलच्या मेरिटवर बॅटिंग करतोय. जिथे पिचिंग आहे तिकडनंच फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून रन्स येत आहेत. याआधी धीरजने ज्या चुका केल्या त्याच्या बिलकुल विपरीत खेळ. बघा ऑन मेरिट खूप चांगली बॅटिंग करतोय, रन्स मिळतील. इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा, पुन्हा एकदा धावफलकावर जोडण्याची संधी आहे आणि 2 धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 42. 5वं षटक प्रगतीपथावर असताना या डावाचे अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये जर 3 बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेले तर निश्चित एक चांगली टोटल, सन्मानजनक, ज्याबरोबर लढता येईल, संघर्ष करता येईल, फाईट करता येईल, अशी एक चांगली टोटल धावफलकावर उभी करण्यामध्ये यश येऊ शकतं. इथनं जय भवानी दांडाखाडीला. प्रथम आपल्या षटकातील 5वा बॉल, समोर त्याच्या विरोधामध्ये प्रणय उभा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा उडवलंय, बॉलला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच कॅरी केला, विकेट मिळवली आहे. जो फलंदाज प्रणय मैदानामधनं खूप चांगल्या धावा जोडत होता, त्या प्रणयच्या पारीचा अंत केलाय. त्याला परतीच्या प्रवासाला जायला भाग पाडलाय. विकेट नंबर 6वा झटका लागलाय टीम जय भवानी दांडाखाडीला. फलंदाज बाद. खार्डी भाऊ आणि ओमकार बॉय Z1 रिपोर्टिंग करा. लगेचच नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हा. पहिल्या 6 षटकानंतर नाणेफेक केली जाईल. बॅटची इथेही कडा आहे आणि विकेट कीपरचा एक चांगला कॅच. विकेट नंबर 7, 7वा झटका इथे लागलाय जय भवानी दांडाखाडीला. फलंदाज बाद. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. कोरोनाचा नाश करायला माझा लाडका लालबागचा राजा येणार आहे. लालबागच्या राजाचं हे गीत आपण ऐकताय. गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा आराध्य दैवत, 14 विद्यांचा अधिपती. प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजेनंच होतो. मात्र काही ठिकाणी दर्शनाला जाताना काही चुका होतात, त्या निश्चित चर्चेमध्ये राहतात. काही व्हिडिओज जे आपल्याला पाहायला मिळतात ते निश्चित निराशाजनक असतात. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन, खेळाडू बाद. गणपती बाप्पावर आमची श्रद्धा कालही होती, आजही आहे आणि आयुष्यभर राहील. मात्र काही ठिकाणी काही गोष्टी ज्या व्हिडिओ येतात ना, त्या पाहताना खेद होतात. कारण लालबागच्या राजाची 2 पावलं आहेत ज्यावर दोन्ही ठिकाणी दर्शन घेतलं जातं.
एक पाऊल आहे जिथे धन दांडगे उभे राहतात, फोटो घेतात, सेल्फी घेतात, बराच वेळ घालवतात, आणि दुसऱ्या पावलाजवळ माणसानं हात ठेवायचे, हात त्याला ढकलून पुढे सरकवून मोकळे होतात. हा खेदाची बाब आहे. हे नाही झालं पाहिजे. 28 युग माझा पंढरीचा विठुराया तिथे जागेवर उभा आहे, मात्र तिथे भेदभाव कधीच नाही. तुम्ही दोन्ही पायावर हात ठेवा, दर्शन घ्या, प्रत्येकाला समान वागणूक मिळते. हे असायला हवं. भक्ती देव हा आमचा श्रद्धेचा विषय आहे, जो आयुष्यभर राहील. मात्र काही गोष्टी ज्या नाही झाल्या पाहिजेत त्या प्रत्येकाला समान, कारण देवाच्या दारी प्रत्येक जण श्रद्धेनेच जातो. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज खुशाल आहे. यावेळीचा बॉल हवेमध्ये उडवलाय, खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल तिथे जोपर्यंत उचलला गेला, 1 रन कंप्लीट झाली. डबल करता कॉलिंग आहे आणि 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 8 विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. बघा तुम्हाला ग्राफिक्स, मी याबद्दल मगाशी म्हटलं ना की डीबीएन लाईव्ह जे काम करते ना ग्राफिक्स अगदी अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षण त्याची सजावट कशी आहे ते तुम्हाला दाखवलं जात आहे. जेव्हा मी खाली क्षेत्र म्हटलं, चांगला बॉल इथे टप्पा खाल्यानंतर बॉलला पुन्हा एकदा फिरवलं, विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येते. कुशाल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि अगदी चांगली कामगिरी करतोय. 3 बॉलमध्ये 2 धावा स्लॉग ओव्हरमध्ये, म्हणजे निश्चित चर्चेचा विषय आहे. शो केलं जात आहे त्याला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, टीमच्या हितार्थ कामगिरी खूप गरजेची आहे. आणि इथे जर आपण पाहिलं, टीमच्या हितार्थ गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक चांगला बॉल फिरवलं, विकेट सॅक्रिफाईस व्हावी ही अपेक्षा होती नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूची, आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. विकेट मिळते. विकेट नंबर 9वा झटका लागलाय. शेवटचा गडी, शेवटचा आशेचा किरण, किती धावा येतील. इथे आता द्विधा मनस्थिती, या 2 बॉलवर विकेट वाचवावी की रन्स घ्याव्या. जेव्हा शेवटची विकेट राहते तेव्हा हे चित्र, मग ते कुठल्याही फॉर्मॅटचं क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, गल्ली क्रिकेट असो, किंवा यासारख्या दर्जेदार ज्या स्पर्धा आहेत त्यामधलं क्रिकेट असो, जिथे तुम्हाला शेवटची विकेट जेव्हा राहते तेव्हा द्विधा मनस्थिती ती मैदानाच्या आतमध्ये निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल या डावाचे 44 वर रोखलंय, म्हणजे निश्चित चांगली गोलंदाजी राहिली आहे उज्ज्वल संघ मथाने. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खाल्ल्यानंतर जिथे मनोबल खचतं ना, तिथे ते न खचू देता लढलेत, संघर्ष केलाय त्यानंतर, आणि अगदी चांगली गोलंदाजी केली. दीपेश या डावामधला सर्वात यशस्वी गोलंदाज, ज्यानं 4 विकेट्स घेतल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. इथे समोरच्या बाजूने फटका चांगला खेळलाय. एक सिंगल मध्येच थांबावं लागेल, कारण डबल करता जर विकेट गेली तर मग काय. 1च रन इथे धाफलकावर वाढली. धावसंख्या 45. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, समोर स्ट्रायकर एंड कडे. शेवटचा फलंदाज संजय, जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीनं शेवटचा फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात व्हेरिएशन गरजेचं आहे, हे ओळखून तिथे व्हेरिएशन केलं. डाव संपला पहिला. ज्या पहिल्या डावात धावफलक जर आपण पाहिलं तर 45 या धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता 46 धावसंख्येचं लक्ष आहे. या 46 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील हे उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. यानंतरची जी मॅच आहे, खारडी भाऊ आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमकार बॉईज एडवन, दोन्ही संघाचे कर्णधार ऑलरेडी आपल्याला पुकार देऊन झालाय. त्यामुळे आयोजकांशी लगेचच संपर्क साधा आणि नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हा.
हॅलो चेक. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज टॉस द्या. खाडी भाऊ टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर ओमकार बॉईज Z1 टीमचा कॅप्टन. चला आपण टॉस रिपोर्टिंग करायचे. चाफेवाडी चषक 2025 आपण पाहतोय. आजचा सलग आपण पाहू शकतायत 5वा दिवस या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला खाडी भाऊ आणि दुसऱ्या बाजूला ओमकार बॉईज Z1. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस द्या. ओमकार बॉईज Z1 टीमचा कॅप्टन. चला प्लीज आपण टॉस रिपोर्टिंग करा. खाडी भाऊ टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. ओमकार बॉईज Z1 टीमचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर टॉस द्या. खाडी भाऊ टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम बाउंड्री पहिला चौकार हा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0वरून 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 1 अवधूत त्याच्या हातामध्ये आहे आणि अवधूत गोलंदाजी करत असताना इथे जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल त्याला सीमारेषेची भ्रमंती ती फलंदाजानं जरूर घडवली. ऑफ्टमवरनं पुन्हा एकदा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. मगाशी जसा मी उल्लेख केला ना, कुठून आणि कसा येतोय ते महत्वाचं नाहीये, चौकार येणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या चुकीमुळे बॉल सीमारेषा पार फरार झाला, चौकारामध्ये कन्वर्ट झाला आणि 4 धावा इथे जोडल्या गेल्या उज्ज्वल संगम मथानेच्या खात्यामध्ये. खूप मोठी टोटल त्याचा पाठलाग नाहीये. 46 धावसंख्या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये धावफलकावर लावायच्या आहेत 36 बॉल मध्ये. इथे चांगला बॉल फुलर लेंथ हे अस्त्र गोलंदाजांना यावेळेस वापरण्याचा प्रयत्न केला. अगदी पुढे खेळवलं आणि फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. बॉल निदावच्या स्वरूपाने इथे कॅरी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. बघा फुलर लेनचं अस्त्र ते कशा पद्धतीने वापरलं गेलं जे तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अवधूत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. षटक क्रमांक 1 ते हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस मिळाला, मात्र हवा तसा फायदा घेतला गेलाय का? हो, या चेंडूला खूप सारा बाउन्स आहे. त्याला पुढे जाऊन रापण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला नाही तर मग तो तुमच्या मस्तकावर दस्तक देईल आणि यावेळेस तेच पाहायला मिळालं. बॉलनं अतिरिक्त उसळी घेतली आणि फलंदाज तिथे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर गेला आणि चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4 धावसंख्येनं पहिल्या ओव्हरमध्येच एक दुहेरी आकडा धावफलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. 12 ऑन बोर्ड 12 धावा या धावफलकावर 5-4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अवधूत. इथे मात्र विकेट किपर काय चुकी झाली हो या रिएक्शन सांगतायत. तिथे बॅटच्या आतल्या साईडची कडक जरूर घेतली गेली होती, मात्र नंतर कॅच कॅरी करणं ते कुठेतरी राहून गेलं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर
जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल बॅकलिपला खाली केलं तरी काही हरकत नाही आहेत ना, कारण ज्या धावा तुम्हाला धाफलकावर लावायच्या त्या धावा ऑलरेडी धाफलकावर जोडल्या गेल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. हार्दिक जे आमच्या सोबत जॉईन झाले ते युवा समालोचक, याच परिसराला तेही बिलॉंग करतात आणि निश्चित येणाऱ्या भविष्यात हे नाव ही तुम्हाला समालोचन क्षेत्रामध्ये चर्चेमध्ये असलेलं पाहायला मिळेल. अगदी चांगलं काम करतायत, काहीतरी शिकलं पाहिजे आणि दररोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या ओव्हरचा खेळ 13 धावा दाफलकावर आहेत. कैलाजी घरत आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण सन्मानपूर्वक जो शामियाना आपल्या वतीनं उभारला गेलाय त्यामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस गोलंदाज चिराग आलाय, ज्यानं फलंदाजीमध्ये चांगला जोर मैदानामध्ये दाखवला होता. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आले होते. इथे फुलटॉस हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच कॅरी होईल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका इथे लागलाय टीम उज्ज्वल संघ मथानेला. फलंदाज बाद. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुले. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुले. सफाळ शहरचा भेवाडी चषक लई पॉवरफुल. सफाळ शहरचा भेवाडी चषक लई पॉवरफुल. भेवाडी चषक लई पॉवरफुल. सफाळ शहरचा भेवाडी चषक लई पॉवरफुल. हा बघा ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवला जातोय. 2 वेगवेगळे जे अँगल आहेत. बघा जो कॉलिंग आहे ना क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो आणि तो कॉलिंग तिथे त्या झेलच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळाला. पुढचा बॉल चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर फ्लाइट बाउन्स बरोबर विकेट किपर जाण्यामध्ये गेला. हेच चित्र होतं पहिल्या डावाचं, जिथे पहिल्या डावात पहिल्या ओव्हरमध्ये 17 आले आणि दुसरी ओव्हर मेडन गेले. इथे दुसऱ्या डावात आतापर्यंत 1 विकेट जरूर आली आहे. काय गोलंदाजी होती, लाजवाब टप्पा तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर कट. यावेळेस मात्र आतल्या साईडला आला बॉल मिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट ती गरजेची होती. जर इथे डायरेक्ट हिट लागली असती तर एक आणखी गडी तंबूच्या दिशेनं रवाना झालेला आपल्याला पाहायला मिळाला असता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 14 या आकड्यावर 1.3 षटकाचा खेळ झालाय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 32 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. या ओव्हर नंतर आपण टॉस कडे जाणार आहोत आणि तिथे हार्दिक आपल्यासोबत जॉईंट होतील. या 3 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत आणि 3 बॉल नंतर सन्माननीय कैलाजी घरत साहेब जे टॉस बॉक्स मध्ये असतील आणि त्यांच्या शुभस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पुढचा बॉल व्हेरिएशन होतं मात्र वाह, लाजवाब, काबिल तारीफ. बॉलला अगदी फेकून दिलं सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय 4. बघा फ्रंट फुटला स्वतःपासून वेगळं केलं होतं, बॉडीला स्ट्रेच केलं होतं आणि बॉडी स्ट्रेच करत असताना हा स्वीप जो तुम्ही पाहिला अगदी लाजवाब होता. अप्रतिम अप्रतिम. मान फिरली होती, अगदी नो लुक जसा खेळतात ना त्या पद्धतीने मान फिरली होती. मात्र तिथे तो फटका खेळणं त्यामध्ये कुठेही चुकी नाही. बघा हे तुम्हाला दाखवलं जाते. नो लुक जसा खेळतात ना अगदी त्याप्रमाणे मान त्या चेंडूकडे बिलकुल नव्हती, वेगळ्या दिशेने होती. मात्र हा स्वीप अगदी लाजवाब होता, काबिल तारीफ होता, चौकाराचा होता. हे बघा तुम्हाला जे 2 अँगल मी ज्या मानेचा म्हटलं नाही बघा अखेरच्या क्षणी मान त्या चेहरा त्या बॉलकडे बिलकुल नव्हता आणि चौकाराला. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळायचं होतं. बॅटच्या आतल्या साईडला लागलं. निर्धाव ते खूप महत्वाचं आहे. डॉट बॉल येणं. इथे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा दाफलकावर आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर 1.5 षटकाचा खेळ.
तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे आणि त्यानंतर आपण टॉस कडे जातो. या ओव्हरचा शेवटचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपवर पडला आणि तिकडनं बाहेरच्या बाजूने निघाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर समाप्त झाली. ओव्हर टू हार्दिक. धन्यवाद अक्षय सर. सन्माननीय कैलाजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्य मंचावरती. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यांचे शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतील. एका बाजूला खाडी भाऊ आणि दुसऱ्या बाजूला ओंकार बॉईज Z1 या दोन टीम मध्ये आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कैलाजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला रोहनजी गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला तेजस. चाफेवाडी चषक आणि SK बॉईज ओंकार बॉईज टीमचा कॉल असेल. चाफेवाडी चषक असा कॉल या ठिकाणी आलाय आणि यस चाफेवाडी चषक आला. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती सन्मान व्हा. रोहनजी टॉस तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. जास्त काही विचारणार नाहीये कारण मैदानामध्ये सामना सुरू आहे. ऑल दी बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय ओंकार बॉईज Z1 टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील वाडाचा एक बुलंद आवाज अर्थातच अक्षयजी पांडव सर. थँक्यू सो मच. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर 18 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. हॅलो 18ला 1 अशी स्थिती आहे. नवीन गोलंदाज अवधूत गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेनं फील्ड केला गेला, मात्र तो जसा त्याच्यापासून दूर गेला एक रन घेण्याची जी संधी होती ती तिथे पूर्ण केली. एक धाव धाफलकावर जोडली गेली. सध्या एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये अवधूत हे नाव चर्चेमध्ये आहे. मॅन फ्रॉम सातपाटी अप्रतिम गोलंदाजी करता त्याला ओळखलं जाते आणि सध्या तो खूप चर्चेमध्ये आहे. कारण सातपाटी संघ तुम्हाला ठाणे ग्रामीण असेल, ठाणे जिल्हा असेल, पार रायगड पर्यंत एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळते वेगवेगळ्या पॅकर्सच्या माध्यमातून आणि तिथे हे नाव खूप चर्चेत आहे अवधूत. अगदी त्याच नावाचा हा खेळाडू जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल बॅटच्या आतल्या साईडची कडा शॉर्ट फाईन लेग आहे तिथे, त्यामुळे बॉलला स्टॉप करण्यामध्ये यश येईल. निर्धावच्या स्वरूपाने इथे चेंडू निघत असताना पाहायला मिळते. 19ला 1 अशी स्थिती आहे. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना अचानक मैदानाच्या आतमध्ये शांतता आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही शांतता बोचणारी शांतता आहे. बॅटची कडा, विकेट, नोचा इशारा, नोचा इशारा. तिथे लक्ष्मण रेषेचं उल्लंघन झालंय. गोलंदाजा करता जी लक्ष्मण रेषा ओढली गेली आहे ना त्याचं उल्लंघन झालंय. पंचाने डिसिजन दिलाय नो, तो नो कंटिन्यू राहील. वाईट आणि भीमर करताच तुम्हाला तिसऱ्या पंचाची मदत मिळेल. पंचांना जर गरज असेल तर मग ते त्या तिसऱ्या पंचाची किंवा कॅमेराची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करू शकतात. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र हा हेलिकॉप्टर तेवढा वेगानं आणि ज्या पद्धतीने उडण्याची गरज आहे तसं उडला नाही. एक सिंगल मिळाली त्यावर. धावसंख्या 21. शांतता आली अचानक मैदानामध्ये. 46चं जरी लक्ष असलं तरी इथनं अजूनही 25 बनवायचे आहेत आणि तुमच्याकडे 21 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बॉलला समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. सिंगल जरी रुटेट राहिला ना तरी मॅच जी तुमच्या आवाक्यामध्ये राहील. अर्थात फलंदाजी करणाऱ्या टीमच्या उज्ज्वल संघ मथाने गोलंदाजी करताना त्यांनी रोखून धरलं. गोलंदाजी करताना त्यांनी विपक्षी टीमला वेठीस धरलं आणि त्याचा फायदा त्यांना जरूर मिळतोय. आता थोडंसं शांत फलंदाजी करत असले तरी मॅच मधनं बाहेर नाही आहेत. मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर सध्या तेच आहेत. यावेळेस अप्रतिम फटका, टच ऑफ क्लास, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल सीमा रेषा पार, षटकार 6. जमली आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर.
बघा तुम्हाला रिप्ले मध्ये हा फटका पाहायला मिळेल. वा वा अप्रतिम प्रॉपर टायमिंग. म्हणूनच मी म्हटलं ना टच ऑफ क्लास. अगदी फ्लिक केलं होतं या बॉलला आणि दर्जेदार फ्लिक. बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होईल. इथे मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. फलंदाज यश जर आपण पाहिलं ना तर आज संध्याकाळी मोबाईलचा स्टेटस त्याला मिळालाय. त्याने केलेला हा फ्लिक दर्जेदार फ्लिक होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29 आहे. अजूनही विजयाकरता 18 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटच्या या ग्राउंडवर मोठी चौकार आणि षटकार. खेळाडू हाय लई डेंजर. खेळाडू हाय लई डेंजर. खेळाडू हाय लई डेंजर. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. सफाळ शहर चाफेवाडी चषक आहे लई पॉवरफुल. सफाळ शहर चाफेवाडी चषक आहे लई पॉवरफुल. धावसंख्या 29 आहे. विजयाकरता 18 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. नवीन गोलंदाज चिराग गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघूया कशा पद्धतीचा मारा कुठल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या वतीने इथे अद्यावत केली जाईल. षटकातील पुढचा बॉल सफल झाला. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अतिरिक्त शफल होताना आयसाईट डळमळीत होते आणि इथे तेच झालं. अतिरिक्त शफल होत असताना चेंडूवरची नजर हटली आणि ही डॉट बॉलची दुर्घटना घडली. चौथं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 29 धावा या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्याच्या एकदा मोठा फटका उडवण्याच्या नादात यष्टी उद्ध्वस्त झाली. या फर्निचर डिस्ट्रॉईड झालंय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय फलंदाज बाद. पारचे चालतई गो बारामती पारचे चालतई गो मी बारामती 4-4 पाठी सरगे पारल्या पारचे चालतई गो बारामती पारचे चालतई. आगरी कोळी गीतं त्यांची मजा काहीतरी औरच. म्हणजे या गाण्यावर थिरकताना आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही पाहिलंय. मिशेल ओबामा आणि बराक ओबामा ज्यांनी भारतामध्ये जेव्हा भेट दिली तेव्हा याच कोळी गीतांवर ते थिरकले होते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा. एक सिंगल घेण्याचा मनसुबा आहे. कुणी नाही. आता आणखी रन्स मिळतील. याला म्हणतात गरिबी में आटा केला. तुमच्याकडे आधीच धावसंख्येची गरिबी आहे आणि त्यामध्ये या पद्धतीची उधळपट्टी ती निश्चित तुम्हाला परवडणारी नाही आहे. आता बॉल शिल्लक राहिलेत 15 आणि रन्स बनवायचे आहेत 15. बॉल टू रन इक्वेशन आहे. बघूया कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. 15 बॉल 15 धावसंख्येची गरज. दीपेश आणि निहार हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3.3 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला बॉल इथे फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं. अशा पद्धतीच्या मॅचेस ही कठीण होताना याआधी आम्ही पाहिल्यात. जर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, जर रोखण्याचा प्रयत्न केला, जर अचूक टप्प्यावर मारा केला तर या पद्धतीच्या मॅच मध्ये ही जागा निर्माण होते. मात्र ती जागा मी निर्माण करेन या कॉन्फिडन्सनं तुम्हाला गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेचा बॉल डाव्याष्टीवर राहिला. तिथनं अतिरिक्त बाहेर पंचाचा इशारा आलाय. इट्स अ वाईड
अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 32 वर. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला. या 4 चेंडू नंतर धावसंख्या 32 आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथेच चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान संपूर्ण जय भवानी दांडाखाडी टीमला करावं लागेल. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. सातत्यानं आम्ही म्हणतो ना की या चेंडूला प्रचंड बाउन्स आहे. त्यावर तुम्ही येऊन त्या चेंडूला रापणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉलवर येण्याकरता जो उशीर केला ना त्याचा फायदा मिळाला फलंदाज दीपेशला आणि टीम उज्ज्वल संघ मथानेला. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. एकंदर 36 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. यावेळेस हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार 6. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. मी म्हणूनच म्हणतो ना की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात तिथलं प्रावीण्य तुम्ही मिळवलं पाहिजे. आणि डीबीएन नेटवर्क कुठल्या वेळी काय करावं हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगले प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडले गेले. जवळपास 400 ऑनलाईन व्ह्यूअर्स सध्या आहेत. ज्यामध्ये लाईव्ह चॅटच्या माध्यमातून किरण कारभारी, अक्षय पाटील, मेहुल गावड, स्वप्नील वरठा, विजी गेमर आणि रुपेश गरत जे आमच्याशी जोडले गेलेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 43. अगदी विजय समीप आलाय असं म्हणायला हरकत नाही. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उज्ज्वल संघ मथाने. आता तो विजय लवकर संपादित व्हावा ही टीमला अपेक्षा आहे. ती आतुरता टीमला आहे. घाई होते ना जेव्हा आपण शेवटच्या क्षणामध्ये पोहोचतो, शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचतो, तेव्हा तो विजयाचा जल्लोष तो साजरा करण्याची जी घाई असते ती पाहायला मिळते इथे. आणि एक चांगला फटका. खेळ खल्लास. बॉल सीमारेषा पार. इथे विजयी होतीये टीम उज्ज्वल संघ मथाने. टीम उज्ज्वल संघ मथानेला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच दीपेश, ज्यानं अप्रतिम परफॉर्म या संपूर्ण सामन्यामध्ये केला. 4 विकेट्स, 1 मेडन आणि फलंदाजी करताना 16 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. तो दीपेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या दीपेश, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपला सन्मान इथे केला जाईल. मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते इथे वितरित केलं जाईल. या आपला जो सन्मान आहे तो इथे केला जाईल. मॅन ऑफ द मॅच ची जी आकर्षक जर्सी श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल आणि आपला सन्मान इथे केला जाईल. मग हे दृश्य खूप महत्वाचं आहे. हँडशेक करणं, हस्तांदोलन ज्याला म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये. आणि हा सामना मैत्रीपूर्ण होता. या सामन्यामध्ये जे काही वैर आपल्या दोघांमध्ये होतं ते या हस्तांदोलनाबरोबरच समाप्त झालं.